नमस्कार मंडळी, सोनालीज किचन कुकिंगमध्ये मनापासून स्वागत आहे तुमचं. चला तर मग मी आज तुमच्यासाठी नवीन रेसिपी आणलेली आहे. रेसिपीचं नाव आहे आळूच्या पानाच्या देठाची भाजी. मी तुम्हाला ही रेसिपी नक्कीच सांगणार आहे, पण त्याआधी त्याचे काय उपयोग आहे ते मी तुम्हाला पहिले सांगणार आहे. सर्वात पहिले या भाजीमुळे आपल्या पोटात गेलेल्या केसाचं पाणी होतं, म्हणजेच त्या केसामुळे आपल्या अडथळ्यांना त्रास होणार नाही याची ते खबरदारी घेतच. त्यामुळे ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे. चला तर मग रेसिपी बघूया. अशाच नवनवीन रेसिपीसाठी सोनालीज किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही रेसिपी करून बघा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. सर्वप्रथम मी इथे तुम्हाला सांगणार आहे देठे मी कशापासून घेतलेली आहेत. ही आळूच्या पानाची देठं आहेत, म्हणजेच ही आळूचे पानं घेतलेले आहेत त्यापासून मी हे देठं काढलेले आहे. हे टाकून द्यायचे नाही, त्यापासून आपण भाजी बनवणार आहोत. हे देठं आहे लसूण, हळद, जिरेपूड, हिंग, लाल तिखट, मीठ आणि तेल इथे मी घेतलेलं आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला इथे सांगणार आहे की देठक व्यवस्थित कसे निवडायचे आहे. यावरचं व्यवस्थित साल काढून घ्यायचं आहे. हे साल काळ्या रंगाचं असतं. हे व्यवस्थित आणि काळजीपूर्वक काढून घ्यायचं आहे. त्यामुळे आपली भाजी चमचमीत आणि शरीरासाठी एकदम उपयुक्त ठरणार आहे. मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही पद्धत करू शकतात. अशा पद्धतीने हळूहळू ही साल काढून घ्यायची आहे. ही थोडी चिकट असते त्यामुळे हाताला चिटकू शकते. पूर्णपणे काढून घ्यायची आहे काळ्या कलरची साल. या भाजीमुळे आपल्या शरीराला भरपूर फायदे होतात. शक्यतो ही भाजीची रेसिपी कोणालाच माहिती नसते, पण जुन्या काळातील म्हाताऱ्या आजींना नक्कीच माहिती असते. त्यामुळे ही रेसिपी मी बहुतेक जणांसाठी आणली आहे. ही एकदम हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही ही नक्की करून बघा. अशा पद्धतीने तुम्ही सर्व साल काढून घ्यायचे आहे देठावरचे. त्यामुळे आपल्या भाजीला व्यवस्थित आणि मस्त चव येणार आहे. देठाची साल काढून झाल्यानंतर बारीक आकारामध्ये चिरून घ्यायचे आहे. देठ अशा पद्धतीने चिरून घ्यायचे आहे बारीक. खूप जास्त बारीक पण चिरायचे नाहीये. अशा पद्धतीने माझे सर्व साल काढून आणि चिरून झालेले आहेत. अशा पद्धतीने सर्व साल काढून घ्यायचे आहे देठांच्या आणि अशा पद्धतीने चिरून घेतल्यानंतर इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती. कढई गरम झाल्यानंतर आपण चिरलेल्या देठ पूर्ण टाकून घ्यायचे आहे कढईमध्ये आणि मंद आचेवर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. तेल पण टाकायचं नाही आणि ते मीठ पण टाकायचं नाही आपल्याला. त्यामध्ये काही न टाकता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे. व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर ते गार थंड स्वच्छ पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि धुवून घ्यायचे आहे देठ व्यवस्थित. मी दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे स्वच्छ. 2-3 मिनिटं पाण्यात ठेवल्यानंतर व्यवस्थित चोळून धुवायचे आहे. ते धुवून झाल्यानंतर पाण्याच्या बाहेर काढून घ्यायचे आहे. असे पाण्याच्या बाहेर काढून घ्यायचे आहे देठ. इथे माझे सर्व देठ धुवून झालेले आहे. चला तर मग फोडणीचं बघूया. ते फ्राय केलेल्या कढईमध्येच आपण 4 ते 5 चमचे तेल टाकून घेणार आहोत. खूप जास्त पण तेल नाही टाकायचं आहे इथे.
खूप कमी तेलात ही भाजी करणार आहोत आपण. तेल गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला लसूण टाकून घ्यायचा आहे. तो व्यवस्थित ब्राऊन कलरचा होऊन द्यायचा आहे. अशा पद्धतीने लसूण व्यवस्थित भाजून झालेले आहे. त्यामध्ये हिंग, हळद, जिरेपूड टाकून घ्यायचे आहे आणि ती व्यवस्थित फ्राय करायची आहे. त्यानंतर त्यात लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथे. ते व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर फ्राय केलेले देठ टाकून घ्यायचे आहे. ते व्यवस्थित मिक्स करायचे आहे फोडणीसोबत. अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथे. मीठ चवीनुसार टाकावं. मीठ टाकून झाल्यानंतर ते मीठ व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. थोडे 5 ते 10 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आपल्याला भाजीवर. इथे 5 मिनिटं झालेली आहेत. चला तर मग बघूया, भाजी तयार झालेली आहे आपल्या इथे. अशा पद्धतीने भाजी तयार आहे. त्यामध्ये कोथिंबीरने गार्निश करून घ्यायचं आहे. त्यामुळे खूप छान चव येते. इथे मी गावठी कोथिंबीर वापरलेली आहे. अशा पद्धतीने आपली भाजी तयार आहे. चला तर मग बघूया सोनालीज किचन स्टाईलने. अशा नवनवीन रेसिपीसाठी सोनालीज किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही पण करून बघा. कसे झाले ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.